पुंडाच गावचे सुपुत्र तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना शाखा प्रमुख कैलासदादा शेलार यांनी आपला वाढदिवस नुकताच टिटवाळा येथील पारस बालभवन अनाथ मुलांच्या सहवासामध्ये केक कापून साजरा केला। यावेळी मुलांना जेवणाची सोय, फळे वाटप, खाऊ वाटप त्यासोबतच आश्रमाला आर्थिक मदत देखील यावेळी कैलासदादा शेलार यांच्या वतीने करण्यात आली। विशेष म्हणजे कैलासदादा शेलार आपला वाढदिवस दरवर्षी काही ना काही सामाजिक कार्यक्रमाने आपला वाढदिवस राबवत असतात आणि यंदाही देखील त्यांनी पारस बालभवनामध्ये आपला वाढदिवस लहान अनाथ मुलांच्या सहवासामध्ये केक कापून साजरा केला आहे। कैलासदादा शेलार यांनी पुन्हा एकदा आपल्या पारस बालभवनामध्ये आपली उपस्थिती दर्शवली, भवनाला भेट दिली। त्याबद्दल पारस बालभवनचे संस्थापक अध्यक्ष व संस्थापिका यांनी देखील यावेळी कैलासदादा शेलार यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। त्यासोबतच विशेष म्हणजे शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांच्या संपर्काने कैलासदादा शेलार यांनी थेट मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील कैलासदादा शेलार यांचे स्वागत करीत त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। त्यासोबतच यावेळी राजन विचारे देखील उपस्थित होते। त्यांच्या वतीने देखील कैलासदादा शेलार यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तर चला पाहूया शिवसेना शाखा प्रमुख पुंडास कैलासदादा शेलार यांचा वाढदिवस टिटवाळा येथील पारस बालभवनामध्ये कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया।
गावचे जे कैलास शेलार आहेत त्यांचं फार मोठं मन आहे आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. का इतक्या लांबनं माझ्या माहितीप्रमाणे एक 20-22 किलोमीटर अंतर असेल. इतक्या लांबनं येऊन मधल्या काळामध्ये त्यांना अनेक आश्रम पण मिळत असतील तरी त्यांना या पारस भवनाबद्दल इतकं आकर्षण आहे, इतकं प्रेम आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे 3-4 वर्षापासून त्यांचे सगळे प्रत्येक वाढदिवस इथं साजरे होतात आणि आमच्या बालभवनातल्या मुलांबद्दल त्यांना खूप आस्था आहे. असं त्यांचं आस्था त्यांची कायम राहावी, बालभवनावर प्रेम राहावं आणि त्यांची जो वाढदिवसानिमित्त आई भवानीकडे मी अशी प्रार्थना करेल की त्यांचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहू आणि त्यांना दीर्घायुष्य हो आणि त्यांचं राजकीय करिअर जे आहे, शिवसेना शाखा प्रमुख आहेत, त्यांनी लवकरात लवकर राजकीय करिअरमध्ये सुद्धा त्यांना उंच भरारी घेता यावी अशा मी त्यांना आज आमच्यातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. विशेष म्हणजे एक पुंडास गावचे भिवंडी तालुक्यातले फक्त शाखा प्रमुख या छोट्या पदावरच्या व्यक्तीला पक्षप्रमुख जे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे भारताचे पक्षप्रमुख आहे शिवसेनेचे त्यांनी भेट द्यावी ही खूप मोठी गोष्ट आहे. असा पक्षप्रमुख माझ्या माहितीप्रमाणे कसा नसेल कुठे, जो छोट्या छोट्या आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम करतो आणि वेळी अवेळी त्यांना भेट देतो. मी तर अशी प्रार्थना करेल तो उद्धव साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांच्यासारखा संयमी नेता हा महाराष्ट्राला लाभावा हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य असेल. जय शिवराय, जय शंभूराजे. आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवस सर्वजण साजरा करत असतात, परंतु काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न आमचे पक्षप्रमुख स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी विचारधारा दिलेले 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याची जी चालना दिलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही वागत आहेत. प्रत्येक शिवसैनिक खरोखरच बाळासाहेबांचे म्हणणं आहे की 80% पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की आमचे जे शिवसैनिक आहेत ते नक्कीच 100% समाजकारण करत आहेत. कारण जीवनामध्ये प्रत्येक माणूस येत जात असतो, लोक वाढदिवस साजरे करतात, खाऊन पिऊन लोक मजा करत असतात, परंतु एखाद्या अनाथ आश्रमला, वृद्धाश्रमला किंवा एखाद्या गोरगरीब वाडीला जर तो वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने तर खरोखरच प्रत्येकाला आनंद मिळेल हीच भावना आम्ही घेऊन दरवर्षी येत असतो. आणि खास करून टिटवाळा येथे येण्याचं कारण एकमेव असं की इथे लहान मुलांचा आश्रम आहे आणि इथल्या लहान मुलांना काहीतरी एक दिवस माझ्यातर्फे आनंद मिळावा हा माझा प्रयत्न असतो. आणि खरोखरच या आश्रममध्ये जे पारस भवन आहे मस्कर, इथले जे सर आहेत, मॅडम आहेत, खूप मुलांची काळजी घेतात. त्यांचं खरोखरच मी मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या लहान मुलांना सांभाळणं खरोखरच ही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे. कारण आपल्याकडे 1-2 लहान मुलं असले तरी 10 माणसांना सांभाळता येत नाहीत. तर आज जी 50 ते 60 मुलं आहेत आणि ते पण अनाथ आहेत, त्यांना ते कोण हिंदी आहे, कोण मराठी आहे, कोण कन्नाडू, काय तेलुगू, कोण काय वगैरे वगैरे आहेत, तरी पण ते सर्वांना समजून घेतात. खरोखरच या पारस भवनाचे मी मनापासून कौतुक करतो. आणि असाच वाढदिवस मी इतरांना एक सल्ला देतो की असाच वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने. तुम्ही पार्टी किती मोठी करा, संध्याकाळी पण दिवसाच्या एखाद्या आश्रमाला जाऊन नक्कीच अन्नदान करावा हीच माझी भावना असेल. मातोश्रीवर जाण्याचा योग कसा आला? मी धन्यवाद देतो आमच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी एक कॉल केला मातोश्रीवर की एक शाखा प्रमुख भिवंडी तालुक्यातून येत आहे कैलास शेलार आणि दुसरा येतोय संजय वारगडे जून नांदोरकी. तर कैलास शेलारांचा वाढदिवस आहे, साहेबांना त्यांना भेटायचं आहे. आणि खरोखरच त्या शब्दाचा मान राखला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि मला प्रत्यक्षात भेट दिली. मी त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे की एका शाखा प्रमुखाला मातोश्री जाण्याची संधी मिळाली आणि स्वतः त्यांनी भेट देऊन मला शुभेच्छा दिल्या. त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मी खरोखरच आमच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांचेही आभार मानतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चांगला खुश राहा. सावकाश जावा.